मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात बीड पुन्हा चर्चेत आलंय. महाराष्ट्रातलं बिहार असा उल्लेख सध्या बीडबाबत केला जातोय. कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजल्यानं बीडचे सामान्य नागरिक भीतीच्या वातावरणात जगतायत. कुचकामी पोलीस यंत्रणा, राजकारण्यांचा गुंडांना आश्रय, तसंच पोलीस प्रशासनावर राजकीय दबाव या आणि अशा अनेक कारणांमुळे बीडचं सामाजिक वातावरण पूर्णपणे दूषित झालंय. अशातच बीडचे भीषण वास्तव दाखवणारी आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये बीडमध्ये आठवड्याला खून तर 2 दिवसाला 1 बलात्कार होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी बीडच्या क्राईम रेटमध्ये वाढ झाली आहे. विशेष करून महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय. आपण जर 2023च्या तुलनेत 2024ची आकडेवारी पाहिली तर सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये 1147 गुन्ह्यांची वाढ झाली आहे. महिलांना पळवून नेणं, त्यांच्यावर अत्याचार करणं आणि सरकारी नोकरांवर हल्ला करणं अशा गुन्ह्यांमध्ये ही वाढ झाल्याचं दिसून येतंय. ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊ बीडचा क्राईम रिपोर्ट. गेल्या 11 महिन्यात बीडमध्ये 40 खून झालेत, तर 2023ला ही संख्या 62 होती. खुनाच्या प्रयत्नात म्हणजेच हाफ मर्डरच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या 11 महिन्यांमध्ये बीडमध्ये 178 गुन्ह्यांची नोंद झाली आहे, तर 2023ला ही संख्या 154 होती. धक्कादायक म्हणजे बलात्काराच्या गुन्ह्यातही वाढ झाली आहे. या गुन्हे प्रकारात 2023ला 157 गुन्ह्यांची नोंद झाली होती. यावर्षी हा आकडा 166 वर गेलाय. त्याचबरोबर विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्येही यावर्षी 8 ने वाढ झाली असून ही संख्या 413 वर गेली आहे. तर 2023ला विनयभंग गुन्हे प्रकारात 405 गुन्ह्यांची नोंद झाली होती. किडनॅपिंगचे गुन्हेही बीडमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेत. यावर्षी आतापर्यंत 205 गुन्ह्यांची नोंद झाली आहे, तर 2023मध्ये ही संख्या 179 एवढी होती. बीडमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांवरही हल्ला होण्याचं प्रमाण अधिक आहे. 2024ला या वर्षात आतापर्यंत या प्रकरणी 49 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे, तर 2023ला ही संख्या 44 होती. या व्यतिरिक्त घरफोडी, चोरी, दरोडा अशा सर्व चोरीच्या गुन्ह्यांची संख्याही मोठी आहे. 2024मध्ये या प्रकरणांमध्ये 1174 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 2023ला बीडमधील एकूण गुन्ह्यांची नोंद ही 8960 एवढी होती, तर त्यापैकी 7629 गुन्हे हे उघड झालेत. तर 2024ला एकूण गुन्ह्यांची संख्या 10107 वर गेली आहे. त्यापैकी 8823 गुन्हे उघड झालेत. त्यामुळे बीडमधील वाढता क्राईम रेट ही सध्या चिंतेची बाब ठरते. गृह खात्याचं हे सपसेल अपयश असून पोलीस खातंच नेत्यांच्या घरी पाणी भरतंय काय असा सवाल उपस्थित होतोय. त्यामुळे समोर आलेल्या क्राईम रिपोर्टनुसार बीडचा बिहार होतोय नाही, झालाच आहे असं म्हणावं लागेल. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.